सायकल ऑफ ग्रीड अँड फिअर सायकल आहे ग्रीड आणि फिअरची. जे मी सेंटेन्स म्हटलं आहे ना तुम्हाला, की बाकीचे लोक जेव्हा खूप ग्रीडी असतात, बाकीचे लोक जेव्हा खूप ग्रीडी असतात, ग्रीडी म्हणजे घेणार घेणार घेणार, मार्केट वरती जातो, बुल मार्केट केव्हा येते, प्रत्येक जण काय करतात, बाईंग करते, ग्रीडी, आणखी भेटणार आणखी भेटणार आणखी भेटणार. तेव्हा बाकीचे इथं ग्रीडी झालेले आहेत ना, ओके, तर होऊ द्यायचं आणि लक्षात येते की लय मार्केट, आपण म्हणतो ना मार्केटमध्ये बॉम्ब स्पॉट होणार आता, आता बॉम्ब स्पॉट होणार. लय लोक ग्रेड झाले, लय वरती गेलं, आपण म्हणतो ना खूप वरती गेलं खूप वरती गेलं. हे काय झालेलं आहे, लोक ग्रेडी झालेले आहे, प्रत्येक येत आहे पैसा टाकत आहे, मार्केट लाईफ टाईम हायला आहे. तर इथं काय व्हायचं, आपण थोडंसं काय ना भीती वाटायची, फेअरफुल झालं पाहिजे. इथं काय केलं पाहिजे, लोक जेव्हा ग्रेडी होतात, जेव्हा आपला शेअर इथं आपण एंट्री मारलेली असते, जेव्हा एक्स्ट्रीम ग्रीड लेवलला पोहोचते मार्केट, तिथं आपण थोडस भीती वाटायची, इथं प्रॉफिट बुक करायचं. इथं काय करायचं, जेव्हा बाकीचे लोक ग्रेड असतात, ग्रेड मध्ये मार्केटला वरती घेऊन जातात, तिथं एक एक असा पॉईंट येते की तिथं तुम्ही काय करायला पाहिजे, प्रॉफिट बुक करायला पाहिजे. ही तेच आहे सायकल ऑफ ग्रेड. इथं लोक ग्रेड करत आहे, इथं आता इथं आपण या पॉईंटला काय करायला पाहिजे, ते प्रॉफिट बुक करायला पाहिजे ते. ओके. दुसरं काय होते की मार्केट पडायला लागते पडायला लागते पडायला लागते, लोक फेअरफुल हे होऊन जातात, घाबरायला लागतात. जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला लोक घाबरायला लागतात, जेव्हा मार्केटचा एक बॉटम बनते, तेव्हा आपण काय व्हायला पाहिजे, ग्रीडी. तिथं काय व्हायला पाहिजे, आपण बेस्ट टाइम फॉर इन्व्हेस्टमेंट. बेस्ट टाइम फॉर इन्व्हेस्टमेंट हा एक्झिट इथे. मॅक्झिमम लोक काय करतात, एंट्री इथे मारतात, एक्झिट इथे मारतात. ही सायकल ऑफ ग्रेड आणि फिअर जर आपण समजून घेतली नाही व्यवस्थित, तर तुम्हाला समजायला पाहिजे की जेव्हा लोक ग्रेडच्या चक्करमध्ये फसतात, मार्केट वरती जाते, तेव्हा थोडंसं फेअर व्हायचं, प्रॉफिट बुक करायचं, वाट बघायची. सर जेव्हा लोक घाबरायला लागणार, घाबरणार, डेफिनेटली घाबरणार. मार्केट आता लाईफ टाईम व्हायला चालू आहे. सर एक क्वेश्चन होतं. हा, शेवटी काय आहे की मार्केट जसं वरती जाते खाली जाते, त्याच्या हिशोबाने काय होते, मार्केटमध्ये हे दोन इमोशन ट्रिगर होत राहतात. मार्केट वरती जातं वरती जाता वरती जात आहे, राईट. खूप एखादा शेअर वरती जाता वरती, अदानीच्या एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. अदानी शेअर्स खूप वरती वरती गेली, लोक काय करायला लागले, अरे यार तो डायरेक्ट डबल झाला. आणखी लोकांना मेसेज कशी यायचे आपल्या ग्रुपमध्ये की हा आणखी शेअर खूप मोठा वरती जाणार वरती जाणार वरती जाणार. लोकांनी कुठे बाय केली, त्याला एकदम हायला बाय केला, नंतर धडा खाली पाडलं, राईट. मग लोकांनी इथे एंट्री मारली आणि इथे एक्झिट मारली, जबकी इथे आपल्याला एक्झिट मारायला पाहिजे होतं. मग अदानीची न्यूज आली, खराब न्यूज आली, ते रिपोर्ट आला होता ना याचा, हिडनबर्गचा हिडनबर्गचा रिपोर्ट आला होता, त्याच्यानंतर अदानीचे शेअर खूप पडले होते. तर तिथं तुमची ऑपॉर्च्युनिटी होती अदानीमध्ये, जर कोणी अदानीचे फेवरेट असणार, तिथं घ्यायची सर एक होती, क्वेश्चन. तिथं घ्यायची होती. जेव्हा लोक असे फेअरफुल होतात, कुठला एखादा चांगला शेअर जर खराब न्यूजमुळे पळते, तर इथं तुमची ऑपॉर्च्युनिटी असते, जेव्हा खूप भीती असते त्याबद्दल, माहित आहे तुम्हाला की तो शेअर चांगला आहे, तिथे इन्व्हेस्टमेंट करायची ऑपॉर्च्युनिटी असते. हॅलो हा, सर. एचडीएफसीच, हा एक्झाम्पल, हॅलो सर. राईट. आता एचडीएफसी बँक, आणि मी मला वाटते आपला ऍडव्हान्सच्या ग्रुप, मला वाटते ऑप्शन सेलिंग मराठी ग्रुपमध्ये पण टाकलं होतं की बाय ऑन डिप्स, बाय ऑन डिप्स, जेवढा पडणार तेवढा एचडीएफसी बाय. हा, जेवढा पडणार तेवढा एचडीएफसी बँक बाय करा, बाय करा, बाय करा. क्वालिटीचा शेअर आहे, काही होणार नाही. एचडीएफसी बँक बुडला म्हणजे देश बुडला, खरं ठरवलं सांगतो. आपण आयटी वाले तर गेलोच गेलो राईट. एचडीएफसी बँक डुबली तर देश डुबला, कारण सर्व आपली इकॉनॉमी म्हणा, हे म्हणा, ते काय ते खूप मोठी बँक आहे. हॅलो. तर माझं काय म्हणणं आहे की जेव्हा हे ग्रेडी असते तिथं प्रॉफिट बुक करा, जेव्हा मार्केट फेअरफुल राहते तेव्हा इथे इन्व्हेस्टमेंट करा. तर हे इन्व्हेस्टमेंटसाठी ही जी सायकल आहे ना, सायकल ऑफ ग्रेड अँड फेअर, हे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगलं काम करते. काय म्हणते, सर एक क्वेश्चन, आवाज येतो? क्वेश्चन्स नंतर घेऊ आपण. ओके. तर हे आहेत बाकीचे एक्साइटमेंट, हे ते एनएक्सिटी, हे ते आपण बघू. बट हेच आहे, फिअर सेल करतात, बेस्ट टाइम फॉर द इन्व्हेस्टमेंट, बेस्ट टाइम फॉर इथं एक्झिट करायचं बेस्ट टाइम राहते. सो सायकल समजू द्या, ही सायकल जर समजली तर ही आपल्याला सायकल कुठे हेल्प करणार, इन्व्हेस्टमेंटमध्ये. भले याच्यामध्ये नाही हेल्प करणार आपल्याला, सेलिंगमध्ये पण करते. आपल्याला काही अशा स्ट्रॅटेजीज राहणार की जेव्हा राहणार की मार्केट आता लाईफ टाईम हाय झाला, इथून एक ड्रॉप येऊ शकते, तर काही स्ट्रॅटेजीज आपण अशा प्लॅन करणार की ज्या बेरिश राहणार. तर तिथे पण ह्या गोष्टी आपल्याला काय करणार, हे करणार. ओके. जी नेक्स्ट इमोशन आहे, दॅट इज कॉल्ड रिग्रेट. आणि हे पण खूप डेंजर इमोशन आहे. याचा इम्पॅक्ट काय होतं ते समजतो तुम्हाला. रिग्रेट कॅन बी डेंजरस इमोशन ॲज इट कॅन लीड टू ट्रेडर्स टू मेक अ रॉंग डिसिजन. याचा अर्थ काय होत आहे की रिग्रेट म्हणजे आपण याला पश्चाताप म्हणतो.
आणि हे एवढं डेंजरस आहे की याच्यामुळे काय होतंय की हा आपल्या डिसिजनवर इम्पॅक्ट करतोय. डिसिजनवर इम्पॅक्ट करते, फ्युचरच्या डिसिजनवर. रिग्रेट सांगून देतो तुम्हाला. समजा एक्झाम्पल दिला आजचाच, नितीनचाच एक्झाम्पल दिला. त्यांनी एक ट्रेड घेतला 5,000चा, त्याचा अंतिम 5,000 प्रॉफिट होतं, 5,000 लॉस झाला. भीती वाटली, त्यांनी तो ट्रेड क्लोज केला. त्याच्यानंतर काय झालं की त्याचा स्टॉप लॉस हिट नाही झाला होता. 12,000चा स्टॉप लॉस होता. पुढच्या एका तासात काय झालं की बाउन्स बॅक मारला आणि 15,000चा त्याला प्रॉफिट होऊ शकलं असतं. तर इथं काय झालेलं आहे, नितीनला झालेला आहे रिग्रेट. इथं काय झालेलं आहे नितीनला रिग्रेट. एक्झाम्पल आजच नितीनचं. नितीन खूप चांगलं एक्झाम्पल दिलं. तुझ्या ह्या एक्झाम्पलवर पुरा हा टॉपिक कव्हर होत आहे. ओके. रिग्रेट. इथं नितीनला काय झालं रिग्रेट. आता नितीनचा हा जो रिग्रेट आहे या ट्रेडमध्ये, त्यांनी काय झालं की त्याच्या माइंडमध्ये ही गोष्ट घुसलेली आहे. सबकॉन्शियस माइंड नावाची एक गोष्ट राहते. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. ते नंतर बोलू आपण त्याच्यावर. त्या गोष्टीवर येणार आहो मी. ते खूप मॅटर करत आहे. तर नितीनला झालेला इथं रिग्रेट की चांगलं प्रॉफिट होणार होतं. लॉस, प्रॉफिटवाला ट्रेड लॉसमध्ये क्लोज केला. थोडा होल्ड केला असता, स्टॉप लॉस नीट नाही झाला होता, 15,000चं प्रॉफिट झालं असतं. तर हा त्याचा शेवटचं जे सेंटेन्स होतं त्याच्या लाईनमध्ये, दॅट इज कॉल्ड अ रिग्रेट. तर त्याला काय रिग्रेट आहे की नंतरच्या एका तासात मार्केटने रिव्हर्स मारला आणि 15,000चं प्रॉफिट झालं असतं. आता याच्यामुळे करणार काय, नितीनचं डिसिजन चेंज होणार नेक्स्ट ट्रेडमध्ये. या ट्रेडमध्ये तर काही इम्पॅक्ट नाही झाला, ते लॉस तो लॉस केला. पण या गोष्टीमुळे काय होणार की नितीनला ही जर गोष्ट नाही समजली की हे खूप डेंजरस गोष्ट आहे, तर त्याचा नेक्स्ट ट्रेडवर खूप बेकार इम्पॅक्ट पडणार. कसा बेकार इम्पॅक्ट पडणार ते समजून घ्या. ओके. की इथं काय होणार, त्याला एक ट्रेडमध्ये त्याचा लॉस झाला. आता नेक्स्ट जेव्हा ट्रेड घेणार, त्याला ही गोष्ट आठवणार की तेव्हा मार्केटने बाउन्स बॅक मारलं होतं, तेव्हा होल्ड केला असता तर मला प्रॉफिट झालं असतं. नेक्स्ट प्रत्येक ट्रेड हा दुसऱ्या ट्रेड पासून डिफरंट राहते. मार्केट कंडिशन पण काय राहतात, डिफरंट राहतात. तेव्हा हा रिग्रेट राहणार त्याच्या मनात की यार पहिले मी लॉसमध्ये क्लोज केला, राईट. तेव्हा जर वेट केला असता तर प्रॉफिट झालं असतं. आणि नेक्स्ट ट्रेड मध्ये घेताना तो हाच विचार करणार. आणि ह्याच विचारांनी तो काय करणार, एखाद्या तो ट्रेड घेणार. सांगून राहिलो, जनरली लोक तसेच करतात. आणि जेव्हा तिथं त्याला दिसणार की आता लॉस व्हायला लागलाय, त्याला दिसणार पण लेवल ब्रेक झाल्या, लॉस व्हायला लागला, तिथं त्याला आठवणार की मागच्या ट्रेडमध्ये त्यांनी ही गलती केली होती की लॉसमध्ये त्या ट्रेडला क्लोज केलं, नंतर प्रॉफिट झालं असतं. त्याला ते आठवणार की नाही, लास्टमध्ये जर मी लास्ट ट्रेडला जर होल्ड केलं असतं मला प्रॉफिट झालं असतं. तर त्या ट्रेडला पण तो काय करणार, तिथं होल्ड करणार. का होल्ड करणार की जस्ट त्याला त्याचा प्रिव्हियस ट्रेड आठवणार की प्रिव्हियस ट्रेडमध्ये जर त्यांनी होल्ड केलं असतं त्याला तर प्रॉफिट झालं असतं. ओके. या ट्रेडला पण तो काय करणार, तसंच करणार, होल्ड करणार. जबकि तिथं मार्केट त्याला सांगणार की होल्ड नको करू, स्टॉप लॉस पण हिट होणार. पण त्याला तो सर्व इग्नोर करणार. त्याला फक्त एक रिग्रेट राहणार, मागचा ट्रेड त्याचा प्रॉफिटमध्ये क्लोज होऊ शकला असता, तो त्यांनी लॉसमध्ये क्लोज केला. जो आता नेक्स्ट ट्रेड त्यांनी घेतलेला आहे तो त्याला आता लॉसमध्ये क्लोज करायचा नाही आहे. मग ह्या रिग्रेटनी काय होते, त्याचे डिसिजन चेंज होतात. डिसिजन काय होतात, त्याचा इम्पॅक्ट होते, डिसिजन चेंज होतात. आणि त्याला रॉंग डिसिजन घेण्यासाठी काय करते, ही गोष्ट काय करते, मजबूर करते. आणि यांनी काय होते की तिचं लॉस त्याने मग काय होते, रिग्रेट आहे ना त्याला, जो याच्या अगोदरच्या ट्रेडचा, त्याची भरपाई तो या ट्रेडमध्ये काढायचा प्रयत्न करते. प्रत्येक ट्रेड दुसऱ्या ट्रेडपेक्षा अलग राहते. मार्केट कंडिशन अलग राहतात. आणि त्याच्यामुळे काय होते, मोठमोठाले लॉस होतात. रिग्रेटनी रिग्रेटनी काय होते, मोठमोठाले लॉस होतात. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे रिग्रेट, आणि ते आपल्याला कंट्रोल करायचं आहे. एक गोष्ट आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागणार रिग्रेट कंट्रोल करायसाठी, म्हणजे पश्चाताप. की प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी आपण मार्केटमध्ये ग्रॅब नाही करू शकत. प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी आपण मार्केटमध्ये ग्रॅब नाही करू शकत. याचं एक्झाम्पल दिलं तर तुम्ही आता एचडीएफसी बँकचं तुम्ही चेतनने म्हटलंय, राईट. नाही घेतला लोकांनी खाली, ठीक आहे. काही ऑपॉर्च्युनिटी मिस होतात, काही ऑपॉर्च्युनिटीज येतात. तर आपण एक कन्सिडर करून घ्या की प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी आपण हे नाही करू शकत. लोकांना आता काही काही लोकांना रिग्रेट आहे. मला स्वतःला रिग्रेट आहे की कोविडमध्ये मार्केट 7.5ला होतं, तेव्हा आपण पैसा भरपूर टाकला पाहिजे होता. मला रिग्रेट आहे की माझ्याकडे टाटा मोटर्सचे 1,000 शेअर होते. कितीला, जेव्हा कोविडमध्ये टाटा मोटर्स हा 78 रुपीजला ट्रेड करत होता, तेव्हा टाटा मोटर्सचे 1,000 शेअर होते. अजून ते कुठलं 139, राईट. तर व्हॉट एव्हर. तर हे काय झालं, रिग्रेट झालं. हा रिग्रेट नका ठेवू. मार्केटमधली प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करणार याची जरुरी नाही आहे. राईट. काही गोष्टी काय होणार तुमच्या ज्याने मिस होणार, काही भेटत राहते. मार्केट असं नाही आहे. एचडीएफसी बँक मध्ये ऑपॉर्च्युनिटी मिस झाली तर वेदांतामध्ये आहे की आता बीपीसीएल मध्ये आहे. बीपीसीएल मध्ये पण आता एक ऑपॉर्च्युनिटी आहे.
वेदांचं पण ते सांगू आपण जेव्हा आपण टेक्निकल अनालिसिस स्टार्ट करू ना, जिथं आपण प्राइस ऍक्शन शिकवणार, तिथं मी तुम्हाला दाखवणार उद्याच्या ह्याच्यात की ऑपॉर्च्युनिटी कशा ग्रॅप करायच्या, ऑपॉर्च्युनिटी कशा ग्रॅप करायच्या. बट समजून घ्या की प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करता येत नाही. किती शेअर आहेत याच्यामध्ये? 3-3.5 हजार. 3-3.5 हजार शेअरला तुम्ही खरंच ट्रॅक करू शकणार का? प्रत्येक शेअरला मी त्याच्या लोला आणि हायला विकू शकणार का? नाही, नॉट पॉसिबल, इम्पॉसिबल आहे. कुठल्याही शेअरचा बॉटम पकडणं आणि हाय पकडणं इम्पॉसिबल आहे. हाय आणि बॉटम पकडायला गेले तर खालीच येणार. हा, ऑब्विसली. तर समजून घ्या, एक रियालिटी एक्सेप्ट करा की प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅप करता येते, बट आणि प्रत्येक याच्यावर फोकस करायचा नाही आपल्याला. तर रिग्रेट ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट करा. राईट. समजून घ्या हे की कधी तुम्ही जिंकणार, कधी तुम्हाला हरावं लागणार. राईट. स्ट्रॅटेजीमध्ये कधी तुम्हाला प्रॉफिट होणार, कधी तुम्हाला लॉस होणार. जर तुम्ही प्रॉफिट ऍक्सेप्ट करत आहात तर तुम्ही लॉस पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. शिका. लॉस आल्यानंतर रिग्रेट खूप फास्टमध्ये ट्रिगर होते. राईट. प्रॉफिटवाला ट्रेड जेव्हा लॉस मध्ये क्लोज होतो, हे भयानक जोरात ट्रिगर करते. हे इमोशन खूप फास्ट ट्रिगर करते. नितीनच्या केसमध्ये झालेलं आहे, माझ्या केसमध्ये पण झालेलं आहे. आणि या रिग्रेटनी काय होतंय की माणूस आहे ना, त्या इमोशनच्या जाळ्यात पुन्हा फसते. जे आपण बोललो ना, फिअर, ग्रेड, रिग्रेट, पुन्हा हा एक सर्कलच तयार होऊन जाते. सो रिग्रेट खूप डेंजर आहे. फक्त याला कंट्रोल करायसाठी एवढं लक्षात ठेवा, या 2 पॉईंट, की प्रत्येक गोष्ट ऑपॉर्च्युनिटी आपण ग्रॅब नाही करू शकत, आणि कधी आपण हरणार, कधी आपण जिंकणार. इम्पॉर्टंट हे आहे की या रिग्रेटमुळे म्हणजे एका ट्रेडचा इम्पॅक्ट दुसऱ्या ट्रेडवर नका पडू देऊ. रिग्रेटचा टॉपिक घेणं मला हेच आहे की जेव्हा आपण स्ट्रॅटेजीज घेणार, स्ट्रॅटेजीज मध्ये तुम्हाला दिसणार की प्रॉफिटवाली स्ट्रॅटेजी होती, लॉसमध्ये क्लोज झाली, पण त्या स्ट्रॅटेजीला तिथेच विसरून जायचं. त्या स्ट्रॅटेजीला तिथेच विसरून जायचं. त्या स्ट्रॅटेजीमध्ये जे काही घडलं त्याचा ट्रेडला विसरून जायचं. स्ट्रॅटेजीला नाही, सॉरी, ट्रेडला विसरून जायचं. त्या ट्रेडमध्ये जे काही तुम्ही मिस्टेक केली त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या ट्रेडवर नाही पडू द्यायचा. हे जेव्हा तुम्ही सायकोलॉजी, मेंटॅलिटी डेव्हलप करणार, तेव्हा तुम्हाला मार्केट रिवॉर्ड देणार. पण एका ट्रेडचा इम्पॅक्ट तुमच्या दुसऱ्या ट्रेडवर जर होत असणार तर ते खूप चुकीचं आहे, आणि ते तुम्हाला काय होणार की त्याच्यामुळे तुम्ही फक्त रॉंग डिसिजन घेणार. एकच गोष्ट कंट्रोल करायची आहे की प्रत्येक ट्रेड हा इंडिव्हिज्युअल राहते. प्रत्येक ट्रेडचा स्टॉप लॉस अलग राहते, प्रत्येक ट्रेडचा प्रॉफिट अलग राहते, प्रत्येक ट्रेडचं एक्झिट अलग राहते. एका ट्रेडचा इम्पॅक्ट दुसऱ्या ट्रेडवर नाही झाला पाहिजे. एखादी स्ट्रॅटेजी आपण घेतली, जून महिन्याची स्ट्रॅटेजी, ती डिफरंट आहे डिसेंबर महिन्याच्या स्ट्रॅटेजीपेक्षा. ह्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजे. शेअरच्या बाबतीत हेच आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करू शकत नाही, पण ज्या करता येणार त्याला सोडायचं पण नाही. ज्या करता येणार त्याला सोडायचं पण नाही. त्या कशा ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप करायच्या हे आपण जेव्हा उद्या प्राइस ऍक्शन बघणार तेव्हा ह्या गोष्टी शिकणार. तर होऊ शकते की उद्याच मी काही तुम्हाला प्राइस ऍक्शन मध्ये काही शेअर्स तुम्हाला सांगणार की जिथे आता ऑपॉर्च्युनिटी दिसत आहे. मला एक बीपीसीएल मध्ये दिसत आहे. आहे काही गोष्टी आहेत, त्या ऑपॉर्च्युनिटी कशा ग्रॅप करायच्या ते आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये बघणार असं. ओके. हे पण आहे बरे. कुठली? काकाला जे काल झालं होतं ते काय? होप, आशा. होप पण हे डेंजर आहे. इथं बाय करतो आपण अँड इथं होप करतो. सिम्पल आहे डायग्राम. मला आहे ना, मला समजत होतं या होपसाठी काय चांगलं वाटणार. नंतर मला असं करता करता आहे ना, मला हे काहीतरी दिसलं. म्हटलं यार हे परफेक्ट मॅच होत आहे. बाय अँड सेल जिथं पाहिजे ना तिथं आपण काय करतो, होप. आणि होपच्या चक्करमध्ये बाप रे बाप, किती लोकांचा लॉस झालेला आहे. किती लोकांनी त्या अडॉनीच्या स्टॉकला ऍव्हरेज केलेला आहे. एक येस बँकचा ते असंच एक तो सीएनबीसी जे बिझनेस बघत होतो, त्याच्यात ते येतात ना लोक, सर मैंने ये शेअर इतने पे बाय किया, क्या करू. तर कोणीतरी येस बँक 300 रुपयांनी घेतला होता. ओके. तो खाली आला, त्यांनी ऍव्हरेज केला, आणखी ऍव्हरेज केला, आणखी ऍव्हरेज केला. प्रत्येक पॉइंटला त्यांनी ऍव्हरेज करत गेला, ऍव्हरेज करत गेला, ऍव्हरेज करत गेला. शेवटी काहीतरी 20 रुपयांनी त्यांनी ऍव्हरेज करता करता 20 रुपयापर्यंत ऍव्हरेज करत आला. आणि त्याची खूप ह्यूज क्वांटिटीमध्ये त्यांनी येस बँक बाय करून ठेवले होते. आणि ऍव्हरेज समथिंग काहीतरी येत होतं त्याचं, ऍव्हरेज करत 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 करत, आणि प्रचंड लॉस चालू होता. आणि त्यांनी ऍव्हरेज एकाच गोष्टीमुळे करत गेला. तो बाय तर केला, जिथं त्याला एक्झिट करायचं सेल, तिथं होप की आता बाउन्स बॅक मारणार, आता बाउन्स बॅक मारणार, नंतर बाउन्स बॅक मारणार. सेल केलंच नाही त्यांनी, जिथं एक्झिट मारायला पाहिजे तिथं त्यांनी ठेवल्या होप. आणि ह्या गोष्टी आहे ना खूप झाल्या, माझ्याच्यानी पण झाल्या. हा, समजून घ्या मार्केटमध्ये बाय अँड सेलची गोष्ट ठेवा तुम्ही.
बाय सेलला तुम्ही रिप्लेस नका करू होपने. सेलला तुम्ही रिप्लेस करू नका होपने. मार्केट पासून आहे ना एक्सपेक्टेशन नका ठेवू. मार्केट पासून एक्सपेक्टेशन नका ठेवू की वरतीच जाणार. जे म्हणतो ना आपण होऊ शकते, जाणार, जाऊ शकते, सॉरी जाणार नाही, जाऊ शकते, होणारच. राईट. काकांनी जे काल केलं की छोटा स्टॉप लॉस होता त्याला मोठा केला का? होऊ शकते, होऊ शकते, बाउन्स बॅक येणार. इथं खरंच तुम्ही चार्ट बघितलं का? नाही. तिथं तुमचं काय झालं? ओके. तिथं तेच सांगतो तुम्हाला की इथं काय झालं, काकाची मिस्टेक, जो छोटा स्टॉप लॉस होता त्यांनी मोठा केला. जिथं बाबा किती हजाराचा लॉस होणार होती तिथं मावशी? 1000. हा. उदाहरण म्हणजे इथं 1000 रुपयाचा लॉस होणार होता, तर काकाच्या एक्सपेक्टेशन एक्झाम्पल तेवढा नाही झालाच ना. त्याच्यामुळे काय झाला की तो लॉस समजा 3000 झाला. पण तो झाला कशामुळे? 2000 एक्स्ट्रा दिले कशामुळे मार्केटला तुम्ही? त्या होपच्या चक्करमध्ये. आणि हे चुकीचं आहे. मार्केट पासून एक्सपेक्टेशन नाही नाही, ते हे चुकीची गोष्ट आहे. होप पण आहे ना मार्केट पासून ठेवू नका. होप लय बकवास गोष्ट आहे. मार्केट राईट. हे करा सुरेश, याला हे कर. कट करा एक मिनिट. नाही इथे आहे ना, ते हे सिलेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, झालं झालं झालं. ठीक आहे, चालत नाही आहे पुढे. पुढे नाही, मागे हे काम नाही करा. हा ठीक आहे ठीक आहे. ओके. होप. हा बस. होप मध्ये काय राहते? होप डेट मार्केट विल गो इन माय फेवर अँड माय लॉस विल बी रिकवर्ड. हेच आहे जे आता आपण हे केलं, जे काकाला काल झालं की मार्केट माझ्या फेवर मध्ये जाणार आहे, माझा लॉस रिकवर होणार. हे लय लय बकवास गोष्ट आहे. याच्यामध्ये काय करतो आपण? स्टॉप लॉस इग्नोर करतो. याच्यामध्ये आपण इमोशन, आपलं सर्व टेक्निकल अनालिसिस गायब होऊन जाते. बस एक होप ठेवतो मार्केट पासून आता रिकवर होणार. आणि होप केव्हा होतात? तेव्हा मोठमोठाले लॉस आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे 5000चा लॉस असतो. माझ्याकडे एक कॉल पण असा आला होता एका जणाचा की सर माझा त्याचा एक्झाम्पल लिहिलं होतं, त्याच्या लॉस झाला होता कधी 60-70 हजाराचा एका ट्रेडमध्ये. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने मला फोन केला होता. तर सर म्हणे माझं काय आहे म्हणे, 5000 काहीतरी 10,000 लॉस दिसत होता म्हणे. आणि मला तो लॉस घ्यायचा नव्हता. मला वाटलं की म्हणे की आणखी थोडं वरती जाणार आणि लॉस रिकवर होणार. तो 10,000चा लॉस आहे ना त्याचा 20 वर आला. तर मग तो म्हणाला की जेव्हा तो 10,000चा लॉस 20,000 आला, मी एक्झाम्पल देतो पण त्याचा आकडा काहीतरी अलग होता. पण ते एक्झाम्पल, ते जेव्हा 10,000चा लॉस होता त्याला वाटलं की मार्केट बाउन्स बॅक मारणार आणि वरती जाणार आणि त्याचा लॉस रिकवर होणार. त्याने एक्सपेक्ट केलं बा ऍटलीस्ट 5,000 जरी आला तर मी एक्झिट मारणार. पण ते 10,000चा लॉस 20,000वर गेला. मग तो म्हणे सर जेव्हा तो 20,000वर गेला तेव्हा मी विचार केला की जाऊ दे, मगाचा 10,000 जरी आला तरी मी एक्झिट मारणार. मग हे असं करत करत तो 20,000चा 40, मग 40 वर आल्यानंतर त्यांनी एक्सपेक्ट केलं की 20,000 आल्यावर मी एक्झिट मारणार. असं करत करत काहीतरी ते 80, 60, 70 त्यांनी गमावले होते. पण त्याची सायकल हीच होती की तो मार्केटमध्ये काय करत गेला, एक्सपेक्टेशन गेला. आणि या होपमुळे होते काय की मोठमोठाले लॉस होतात त्यांचे. मोठमोठाले काय होतात? लॉस होतात. आणि लॉस या चक्करमध्ये होतात बरं. 5,000चा लॉस, तुम्ही विचार करता की मार्केट येणार, मग तो 10,000 होते. 10,000 जेव्हा लॉस होते मग तुम्ही रिग्रेट, आणि मग तुम्ही विचार करता की ऍटलीस्ट 5,000 आला तुम्ही क्लोज म्हणून. कमी होईल या उद्देशाने लोक ठेवतात. हा तो मग मोठा होते. मग त्यांना वाटते की यार उगाच 5,000 होता तेव्हा क्लोज करायला पाहिजे होता. होते वाटते. मग जेव्हा 10,000 होते ना, मग ते 10,000ला पण नाही कट करत. मग म्हणतात जाऊ दे, 5 मगाचा जेवढा लॉस होता ना तेवढा जर आला तर मी आता एक्झिट मारणार. पण ते असं वाढत जाते ना. तिथे जो ब्रिलियंट आहे तो माणूस, तो सेलिंग कशाला म्हणजे बाईंग कशाला करेल ना. वाढीवर पण लोकांचा हा इश्यू होते. माझा पण पैसा कसा कमवणार? सर्वात ब्रिलियंट झाले तर आपण पैसा कसा कमवणार? 5 ते 60%. कोणतरी बाय केलं तर तुम्हाला सेलिंग करता. मग तेच म्हणलं ना, आपण म्हणतो महिना 5 ते 6% कमवायचा आपल्याला. कसं कमवणार सर्वजण? कोण पैसा देईल मार्केट? कोणीतरी पैसा कमवायला पाहिजे ना. तुमचं एक सत्पैसा होतं मार्केट, माहिती का? नवीन देणारं सांगितलं तुम्हाला. ते हेच सांगतो तुम्हाला की जर तुम्ही होप करत राहिले मार्केट पासून, तर जेवढी तुमची कॅपिटल आहे ना तुम्ही ते रिस्कवर लावता. जसं 10चा 20, 20चा 40, 40चा 80. त्याच्यामध्ये असं होऊ शकते की मॅक्झिमम लॉस होऊ शकते इन्व्हेस्टमेंट. तुम्ही तुमची डावावर लावता. होपमुळेच ठेवते. यू विन सम, यू लूज सम. पुन्हा हेच लक्षात ठेवा की होपच्या वेळेस की पण की ठीक आहे ट्रेड क्लोज झाला तर झाला.
काही फरक नाही पडत. ओके, तो समजून घ्या. काही गोष्टी तुम्ही विन राहणार, काही स्ट्रॅटेजी तुमच्या प्रॉफिटमध्ये जाणार, काही लॉसमध्ये जाणार. पण तिथून होप नका ठेवू. लॉस जर मोठा होत असणार तर कट करा. स्टॉप लॉस हिट होत असणार तर कट करा. राईट, होप नका ठेवू की मार्केट माझ्या फेवरमध्ये जाणार आणि मी प्रॉफिटमध्ये येणार येणार होणार. जे काय म्हणतात जर गोष्टीवर जर तरच्या गोष्टी, जर तरची गोष्ट. हा त्या गोष्टी आहेत. तर हे होप पण आहे ना खूप डेंजरस आहे. नंतरचं जे इमोशन आहे काय ओव्हर कॉन्फिडन्स. ह्या आजोबा माहिती आहे का तुम्हाला? भगवानचे माहिती आहे का कोणाला कोण आहे? गाव भगवानचे हा? गाबा प्रकाश. गाभा. ओके, कोणाचा मजाक नाही उडवायची आहे. काही क्वेश्चन्स वगैरे असणार आहे याच्यामध्ये विचारा याच्यामध्ये. ओके, जे नेक्स्ट इमोशन आहे ना, प्रकाश प्रकाश गाभा आहे. खूप खूप एक्सपिरियन्स पर्सन आहे, मार्केटमध्ये खूप वर्षापासून आहे. मी पण याला फॉलो करतो आणि चांगला माणूस आहे. पण याची एक क्लिप बघितली त्याच्यानंतर मला वाटलं की मला शॉक झाला. ओके, तर जे नेक्स्ट गोष्ट आहे दॅट इज जे नेक्स्ट इमोशन आहे दॅट इज कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्स. ते माझ्या बाबतीत यांच्या बाबतीत घडलेलं होतं, जेव्हा मी नवीन मार्केटमध्ये होतो हा आणि मी टीव्ही फॉलो करायचो. हे टीव्हीवर यायचे. हा मला त्यावेळेला काही माहिती नव्हतं, अगदी नवीन होतो. हा हा फ्युचर बाय केलेलं, हा अजून एक फ्युचर बाय केलेलं, हा 2 फ्युचर, आणि मार्केट झालं खाली. आणि हे म्हणायचे ते वर येईल वर येईल. त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स तो. माझे पैसे संपले त्यात आता काय मार्जिन. मग मी बँकेमधून त्यामध्ये दुसरे पैसे टाकले आणि मी ऑप्शन त्याची उलटे बाय करायला गेलो. मी माझ्या स्वतःच्या मनात यांनी सांगितलं आहे. यांचा ओव्हर कॉन्फिडन्स माझ्यावर कॉन्फिडन्स ते पेड चालवतात ते व्हॉट एव्हर. जे नेक्स्ट इमोशन जे आहे ते खूप डेंजरस आहे. दॅट इज कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्स. आणि आवाज फक्त आहे ना, मला ऑनलाईन वाले सांगसान की आवाज येत आहे का तुम्हाला याचा? आवाज वाढव फक्त सूरजेचा. ठीक आहे. आणि आवाज नाही येत आहे इथे याच्यात. हो, माईकचा आवाज, स्पीकरचा आवाज आला आहे ना सांगितलं. स्पीकर स्पीकर तिथं तू याच्यात जा सेटिंग मध्ये. इथं 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 हा, तिथं स्पीकर सिलेक्ट कर ना. नाही नाही, स्पीकर सिलेक्ट कर. माईक अलग असते, स्पीकर अलग असते. हा ठीक आहे. चार्ट को देखने में मुझे एक एक डेढ़ घंटा मिला। अलग अलग इंडिकेटर्स लगा कर देखता था कि पहले ऊपर चलना है कि नीचे, बस वो कुछ नहीं। हाँ, वो देखते देखते अब आदत सी पड़ गई। अब एक सेकंड भी नहीं होता चार्ट को देखने को, मुझे पता पड़ जाता है इसमें ट्रेडिंग अपॉर्चुनिटी किस चार्ट में है, कहाँ लेना चाहिए, कहाँ बेचना चाहिए, वो तो एक सेकंड नहीं लगता। काय म्हणताय यांचं की पहिले चार्ट रीड करायला यांना 1.5 तास लागायचा. वाटलं पुन्हा आपण ऐकून घ्या. बरोबर आहे का? ऑनलाईन मध्ये आवाज येत आहे का सर्वांना? हा, या क्लिपचा आवाज आलाय का? कारण हा टॉपिक ओव्हर कॉन्फिडन्स समजून सांगण्यासाठी मला ही क्लिप चालवणं खूप महत्वाचं आहे. येस, ठीक आहे. पुन्हा एक वेळ ऐकून घ्या की हे मार्केट एक्सपर्ट आहे, आपल्यापेक्षा जास्त मार्केट यांनी बघितलेलं आहे. बट ही व्यक्ती जर ओव्हर कॉन्फिडन्सच्या झाडात पोहोचू शकते तर आपण कुठलीची जाऊ ते सांगायचं. एक एक चार्ट को देखने में मुझे एक एक डेढ़ घंटा मिला। अलग अलग इंडिकेटर्स लगा कर देखता था कि पहले ऊपर चलना है कि नीचे, बस वो कुछ नहीं। हाँ, वो देखते देखते अब आदत सी पड़ गई। अब एक सेकंड भी नहीं होता चार्ट को देखने को, मुझे पता पड़ जाता है इसमें ट्रेडिंग अपॉर्चुनिटी किस चार्ट में है, कहाँ लेना चाहिए, कहाँ बेचना चाहिए, वो तो एक सेकंड नहीं लगता। काय म्हणतात ते? त्यांना एक सेकंद. मला थोडा लॉजिकली विचार करून सांगा, एका सेकंदात तुम्ही चार्ट रीड करू शकता का? राइट, ये काय म्हणतात? अब मुझे 1 सेकंड भी नहीं लगता चार्ट रीड करने के लिए. बट हा काय आहे? ओव्हर कॉन्फिडन्स. ही व्यक्ती जर ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ शकते, व्हॉट एव्हर. आता कशासाठी, व्ह्यूज साठी म्हणा की कशासाठी म्हणा, बट इट्स अ एक्झाम्पल ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स. की बाबा मला पहिल्या ज्या गोष्टीला 1.5 तास लागायचा ते आता एका सेकंदात होते. 1 सेकंद, थोडा लॉजिकल विचार करा. एका सेकंदात तुम्ही म्हणजे चार्ट खरंच तुम्हाला दिसते तरी का? राईट. हे काय व्यक्ती काय म्हणत आहे की 1 सेकंदात मी सांगतो की मार्केट कुठे जाणार. हा काय झालेला आहे? ओव्हर कॉन्फिडन्स. हा काय झालेला आहे? मे बी होऊ शकते या व्यक्तीचा एवढा एक्सपिरियन्स झाला की त्याला असं ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे की तो मार्केटला आता काय करणार, आय नो द मार्केट.
असे लोक लय मला भेटतात. असे लोक खूप मला भेटतात की जे म्हणतात की मला पता है मार्केट कहाँ जाने वाला है, मुझे पता है अभी मार्केट ऊपर इधर जाएगा, मुझे पता है, मला माहिती आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्स. आणि ह्याच तो ओव्हर कॉन्फिडन्सचीच एक एक्झाम्पल आहे की हा व्यक्ती म्हणत आहे की मला फक्त 1 सेकंड लागते चार्ट रीड करायला. जबकि थोडा लॉजिकल विचार केला तर 1 सेकंड तुम्हालाही माहिती आहे की किती गोष्ट आहे. राईट, इट्स इम्पॉसिबल, बट व्हॉट ही इज सेइंग इट्स अ ओव्हर कॉन्फिडन्स. 1 सेकंदात तो म्हणते की मला मार्केट माहीत पडून जाते कुठं जाणार. हा काय झालेला आहे ओव्हर कॉन्फिडन्स, आणि तोच गोष्ट आपल्याला करायचं नाही आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जेव्हा जासान तर तेव्हा स्वतःची कबर स्वतःच खोदणार. नाही, ते ओव्हर कॉन्फिडन्स नाही ठेवायचा, हे पण एक इमोशन आहे. पण हे कधी तुमच्यामध्ये डेव्हलप होते माहितीये का, जेव्हा खूप तुम्ही प्रॉफिट अर्न करायला लागता, मंथली 5 to 6 अर्न करायला लागता, 5 to 6% अर्न करायला लागता, मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाते. कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स खूप खराब गोष्ट आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते काय की तुम्ही तुमचे क्वांटिटी वाढवता. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही काय करता, तुमच्या क्वांटिटी वाढवता. तुम्ही म्हणता की बस मी आता एक्सपर्ट झालो. मी कधीच नाही म्हणत, मी भले भीती वाटते, मी माझे लॉट साईज कमी ठेवतो, कधी 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 वाढवतो याच्यासाठी नाही वाढवत की मला ओव्हर कॉन्फिडन्स झालाय की हा तो सेटअप परफेक्ट आहे, कॉन्फिडन्स म्हणून वाढवतो. ओके, कॉन्फिडन्स नसणार तर मग मी ते कमी करतो. पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही का होणार की तुमचं कव्हर तुम्ही स्वतःच खोदसान. तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय होतं की आय नो द मार्केट. सर्वात पहिला जे ओव्हर कॉन्फिडन्स जी निशाणी आहे, आई नो द मार्केट, मुझे पता है मार्केट कहाँ जाने वाला है, 1 सेकंड में मैं पता लगा लेता हूँ की कहाँ जाएगा. मला असे लोक खूप भेटतात की जे मला म्हणतात की हा अरे मार्केट आम्हाला पूर्ण माहिती आहे, आम्ही 20 वर्ष घालवले, 15 वर्ष घालवले मार्केटमध्ये, कन्फर्म माहिती आहे आम्हाला कुठं जाणार, पूर्ण मार्केट ट्रेड करतात. आहेत माझ्या याच्यात 1-2 जण आहेत, आणि जे मला पिंग करत राहतात, सर पता है मुझे मार्केट यहाँ पे है, ये आय नो द मार्केट. ही मेंटॅलिटी दॅट इज कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्स. आणि पुन्हा ओव्हर कॉन्फिडन्स काय करते, आपल्याला रॉंग ट्रेड घेण्यासाठी मजबूर करते. सो कुठे होतो आपण, ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते काय की पुन्हा जे रिग्रेट जे गोष्ट करते तीच गोष्ट. आवाज येत आहे ना सर्वांना, आवाज येत आहे ऑल ओके, चलो ग्रेट. सो ओव्हर कॉन्फिडन्स पण एक अशी गोष्ट आहे, खूप खराब गोष्ट आहे. आणि ही ओव्हर कॉन्फिडन्स कधी येणार तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही आफ्टर 6 मंथ्स म्हणत आहोत किंवा आफ्टर 4 मंथ्स, इव्हन पेपर ट्रेडिंग मध्ये पण तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकते. पेपर, मी काय म्हटलेलं, आपण 3 महिने शिकणार, 1 महिना काय करणार आपण पेपर ट्रेड. जेव्हा 1 महिना आपण पेपर ट्रेड करू तेव्हा होऊ शकते की तुमच्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स येऊन जाणार. मे बी असं होणार की ऍडव्हान्सचं आपलं टॉपिक झाल्यानंतरच तुमच्याकडे एक ओव्हर कॉन्फिडन्स येऊन जाणार की मला आता गोष्टी कळायला लागल्या, मी डायरेक्ट ट्रेडमध्ये उतरतो. मी काय सांगितलं का, पहिले 4 महिने नो ट्रेड. बट होऊ शकते तुम्ही ते जेव्हा गोष्टी शिकणार आणि जेव्हा मी तुम्हाला बॅक टेस्टिंग करून दाखवणार, पेपर ट्रेड करून दाखवणार, तर तुम्हाला होऊ शकते एक ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकते. बट ओव्हर कॉन्फिडन्स काय चुकीचं आहे, त्यांनी तुम्ही काय करत असाल, रॉक ट्रेड घेसाल. मी काय म्हटलेलं आहे की किती पाहिजे आपल्याला, मिनिमम म्हणतो मी तुम्हाला, मला पाहिजे 4 महिने तुमचे, मला लागणार आहे तुमचे काय झालं, मला पाहिजेत 4 महिने. हे 4 महिने कशावर पाहिजेत मला तुमचे, तुमचं बेसिक प्लस ऍडव्हान्स. बट मेजर जो गोष्ट मला तुम्हाला फोकस करायची आहे दॅट इज कॉल्ड सायकोलॉजी. तुमची सायकोलॉजी इम्प्रूव्ह करणं, तुमची भीती घालवणं, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स घालवणं, तुमचा रिग्रेट, होप, ह्या ज्या गोष्टी तुमच्याच्याने होतात त्या गोष्टींना कसं कंट्रोल करायचं, ह्या गोष्टीसाठी मला 4 महिने लागणार. त्याच्यानंतर 2 महिने मग आपण ऍक्च्युअल मार्केटमध्ये जेव्हा ट्रेड करू ना, तर जेव्हा मग ऍक्च्युअल मार्केटमध्ये ट्रेड करायला लागणार, तर मार्केटच तुम्हाला ह्या गोष्टी शिकवणार. मार्केटच तुम्हाला या गोष्टी शिकवणार. प्रत्येक वेळेस मार्केट तुम्हाला एखादा फटका देणार, त्या फटक्यामध्ये तुम्हाला समजून जाणार की गोष्ट चुकली, आपण ओव्हर कॉन्फिडन्स झालो. एखादा फटका बसणार, तिच्या लक्षात येणार की आपण घाबरलो म्हणून आपला लॉस झाला. एखादा फटका असा बसणार की तुम्हाला लक्षात येणार की आपण जास्तच ग्रेडी झालो होतो म्हणून मार्केटने आपल्याला फटका दिला. पण मी काय म्हटलेलं आहे की डोंट डे 1 पासून लर्न नका करू, प्रत्येक ट्रेड पासून लर्न करा. तर जेव्हा तुम्ही पहिला ट्रेड घेसाल त्याच्यात काहीतरी मिस्टेक्स राहणार, त्या मिस्टेक नोट डाऊन करा, त्याच्यावर काम करा. सेकंड ट्रेड बेटर करा पहिल्या ट्रेडपेक्षा. ही प्रोसेस अशी होणार 10, 100 आणि 1000. तर तुमचा प्रत्येक ट्रेड हा प्रिव्हियस ट्रेडपेक्षा कसा असला पाहिजे, बेटर असला पाहिजे. नॉट ओनली इन टर्म्स ऑफ टेक्निकल बट सायकोलॉजिकली सुद्धा तो काय झाला पाहिजे, तुमचा स्ट्रॉंग झाला पाहिजे. या वेनी जर तुम्ही वर्क करसाल देन ओनली जे मी म्हणतो मंथली 5 to 6% ते येणार म्हणजे येणार, ते येणार म्हणजे येणार. राईट, बट तुम्हाला स्वतःला वर्क करावं लागणार. मी कितीही शिकवलं तरी ह्या गोष्टी होणार नाही. शेवटी माइंडसेट तुमचं, डोकं तुमचं आहे,
तुम्हाला माहित आहे कुठे गोष्ट कंट्रोल करायची, कुठे गोष्ट हे करायची. मी फक्त तुम्हाला सजेशन देऊ शकतो. ते इम्प्लिमेंट करणं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. सो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या गोष्टी होतात. काय झालंय? नेक्स्ट घे, नेक्स्ट घे. इथे 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 आहे तुझं माऊस. क्लिक कर ना. नाही, हे झालं, फ्रीज झालं. फ्रीज झालं हे. पुन्हा याला रेस्टार्ट कर वाटलं. जस्ट इथे स्क्रीन फ्रीज झाली आमची. जस्ट वेट. डिस्कार्ड.